बघतोय ते समाजसुधारक आहेत, संत आहेत आणि काही महत्वाची व्यक्ती आहेत. तर तुम्ही आता लेक्चरला बसला तर पेन आणि वही सोबत ठेवा, कारण इथे जर स्क्रीनवरती जर सगळ्या डिटेल्स दिल्या तर मुलं लिहायचं काहीच कामं करत नाही, फक्त ऐकायची कामं करतात. म्हणून मी जास्त करून स्क्रीनवरती जास्त माहिती देत नाहीये. मी जेवढी बोलतोय त्यातून जी महत्वाची तुम्हाला वाटती पटपण आपण लिहून घ्यायची आहे ती. तर आपण समाजसुधारक संत मध्ये आपण संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास यांची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण समाजसुधारक यांची माहिती घेतोय. आणि हा एक महत्वाचा टॉपिक आहे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या टॉपिक वरती बरेचसे प्रश्न येतच असतात. तर हा टॉपिक इग्नोर नाही करायचा आहे. तसा टॉपिक जर म्हटलं तर खूप मोठा आहे, पण शक्यतो परीक्षेच्या दृष्टीने जेवढी माहिती आपल्याला जमा करता येईल तेवढी पाठांतर करून घ्यायची आहे. तर आपले थोर पुरुषांमध्ये आपण पहिले संत जे आहेत त्यांच्याबद्दल पाहतो आहे, आणि संतांमध्ये आपण पहिलं पाहतो आहे ते आहे संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वर यांचा कालावधी म्हणजे 1275 ते 1296. 1275 ते 1296 हा त्यांचा कालावधी आहे. आणि यांचा जन्म कुठे झाला होता तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आपेगाव येथे झाला होता. कुठे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आपेगाव ह्या गावी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरी आणि त्यासोबत अजून एक ग्रंथ आहे तो म्हणजे भावार्थ दीपिका. तर संत ज्ञानेश्वर यांचे 2 ग्रंथ कुठले आहेत तर ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका. जसं मी बोलतोय तसं शॉर्ट मध्ये लिहून घेत जा तुम्ही. बरं, ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिकेचे, तर ज्ञानेश्वरीचे भगवद्गीतेप्रमाणे त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि एकूण 9000 ओवी आहेत. आणि त्यांनी हा ग्रंथ कुठे लिहिला होता तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी पुण्यातील इंद्रायणी नदीच्या काठावरील आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. आणि त्यांनी लिहिलेले इतर ग्रंथ कुठले आहेत तर ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. तर याच्यावरतीच म्हणजे जे प्रश्न जे येतात ते याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतात की आपण ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला होता तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी झाला होता. त्यांचे ग्रंथ कुठले कुठले तर ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. तर असाही प्रश्न येतो की त्यांनी समाधी कुठे घेतली होती आणि कुठल्या वयात असताना घेतली होती तर 21व्या वर्षी त्यांनी घेतली होती. आणि आळंदी म्हणजे इंद्रायणी नदीच्या, पुण्यातील इंद्रायणी नदी आहे तिच्या काठावरील जे आळंदी आहे तिथे त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. तर हे याच्या रिलेटेड प्रश्न आहे. दुसरा आहे ते संत नामदेव यांचा काळ हा ज्ञानेश्वरांचा जो काळ होता त्याच्याच मागे पुढे आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचा 1275 ला सुरुवात होती तर यांची संत नामदेव यांचा 1270 ला सुरुवात होते. त्यांचा काळ आहे 1270 ते इ. 1350 हा त्यांचा कालखंड आहे. संत नामदेव यांचा कालखंड 1270 ते 1350. बरं, त्यांचा जन्म कुठे झाला होता तर त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावी झाला होता. कुठे? हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावी झाला होता. काही म्हणतात की त्यांचा जन्म पंढरपूरला झाला होता, पण त्यांचं जन्म ठिकाण बामणी आहे. नरसी बामणी हा त्यांचे गाव आहे. बरं, संत नामदेव यांचे पूर्ण नाव काय, म्हणजे प्रश्न उत्तराच्या दृष्टीने आपण अभ्यास करतोय. तर संत नामदेव यांचे पूर्ण नाव काय तर नामदेव दामाशेठ शिंपी. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेठ शिंपी. आणि संत नामदेव यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते तर त्यांचे आध्यात्मिक गुरु होते संत विसोबा खेचर. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेठ शिंपी आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु संत विसोबा खेचर हे होते. अच्छा, संत नामदेव हे काही काळ पंजाबमध्ये पण वास्तव्याला होते.
तर पंजाबमध्येही त्यांच्या नामदेवांची आपल्याला देवळे दिसतात, मंदिरे देवळे तेही आपल्याला दिसतात. आणि त्यांची एक हिंदी ओवी आहे, ती शिखांचे जे ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण समाविष्ट केला गेला आहे. तर त्यांनी लिहिलेली हिंदी ओव्या शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. बरं, संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. तर याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न येतो की पंजाबमधील जे ग्रंथ आहे, पंजाब शिखांचा जो ग्रंथ आहे, तर कुठल्या ग्रंथामध्ये त्यांच्या ओव्या आहेत? तर ग्रंथ साहिब. याच्यातून अजून प्रश्न येतात की त्यांचा जन्म कुठे झाला होता? तर जन्म हिंगोली गावातील नरसी बामणी या ठिकाणी झाला होता. बरं, नामदेवांचं पूर्ण नाव विचारलं तर नामदेव दामाशेठ शिंपी. आणि नामदेवांचे आध्यात्मिक गुरु तर संत विसोबा खेचर हे आहेत. पुढचं आपण घेऊया ते आहे संत एकनाथ, यांचा कालखंड इ.स. 1504 ते 1599. यांचा कालखंड 1504 ते 1599. आणि त्यांचा संत एकनाथ यांचा जन्म आणि मृत्यू म्हणजे औरंगाबाद येथील पैठण येथे झाला होता. तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संत एकनाथांचा जन्म आणि निधन झाले होते. आणि संत एकनाथांचे गुरु कोण? तर संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे होते. बरं, त्यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिले होते? तर त्यांनी चतुर्श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे ग्रंथ त्यांनी लिहिलेली होती. सर कोणते ग्रंथ? चतुर्श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे ग्रंथ लिहिले होते. बरं, मी बोलताना जर खूप फास्ट असेल तर मला सांगा, म्हणजे मी थोडंसं स्लो घेईल, म्हणजे तुम्हाला लिहिता पण येईल. बरं, त्यांनी इतर साहित्य प्रकार कुठले लिहिलेले आहेत? तर त्यांनी अभंग, गवळणी आणि भारुडे हे साहित्य प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. कुठले कुठली? अभंग, गवळणी आणि भारुडे. बरं, मराठी भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा कमी नाही हे सांगताना त्यांनी एक ओळ सांगितली आहे. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली, ही त्यांची एक ओळ आहे. मराठी भाषा संस्कृत पेक्षा कमी नाही हे सांगण्यासाठी. ओळी काय आहे? संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली आणि प्रश्नचिन्ह. पुढील संत आपण घेतोय ते आहेत संत तुकाराम, यांचा कालखंड 1608 ते 1649. 1608 ते 1649 हा त्यांचा कालखंड आहे. बरं, संत तुकाराम यांचं पूर्ण नाव तर तुकाराम बोल्होबा आंबिले. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले. संत तुकाराम यांचे आई वडील जे आहेत ते कर्ज देण्याचे काम करत असत. आणि तुकारामचे आई वडील लोकांना कर्ज देत असत. तर तुकारामांनी काय केलं, त्यांनी आपल्या वाटणीचे कर्ज रोखे म्हणजे जे पेपर्स होते कर्जासंबंधित, तर कर्ज रोखे त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकले आणि लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांनी कर्जमुक्त केलं होतं. तर तुकारामांचे आई वडील लोकांना कर्ज देत असत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज रोखे इंद्रायणी नदीमध्ये बुडविली व अनेकांना कर्जमुक्त केलं. आणि त्यांचे जे लिखाण आहे त्यामधले काही काव्यपंक्ती हे सर्वांनाच माहिती आहे. संत तुकारामांच्या महत्वाच्या काव्यपंक्ती म्हणजे जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. दुसरं आहे एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तिसरं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हे आपण ऐकूनच आहोत. तर हे काव्यपंक्ती कुणाच्या आहेत? ह्या काव्यपंक्ती आहेत संत तुकारामांच्या.
दुसरी याच्या पुढची जी व्यक्ती आहे त्या संत रामदास. संत रामदास यांना आपण समर्थ रामदास असंही म्हणतो. तर त्यांचा कालखंड आहे 1608 ते 1689, सॉरी 1681. संत रामदास किंवा समर्थ रामदास यांचा कालखंड 1608 ते 1681. बरं, रामदास स्वामींचा जन्म, आपण त्यांना संत रामदास किंवा समर्थ रामदास यांना आपण रामदास स्वामी म्हणतो. तर रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता. त्यांचा जन्म जालना जिल्हा, म्हणजे जिल्हा कुठला आहे तर जालना, आणि गाव कुठलं आहे तर जांब. आणि त्यांचं नाव काय होतं, मूळ नाव तर नारायण सूर्याजी ठोसर. रामदास स्वामींचं मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. पण ते स्वतःलाच रामाचा दास असं म्हणायचे, म्हणून त्यांचं नाव पडलं रामदास. आणि त्यांचा दासबोध हा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला. आणि बलोपासना म्हणजे आपल्या बलची उपासना करण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी हनुमानची मंदिरे उभारली आहेत. त्यांनी एक लोकांना संदेश दिला होता, तो म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. हा संदेश त्यांनी लोकांना दिला होता. आणि त्यांच्या महत्वाच्या म्हणजे काव्यपंक्ती जर आपण म्हटलं तर मराठा तितुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे एक त्यांचं महत्वाचं काव्यपंक्ती आहे. दुसरं आहे शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. कुठला आहे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. त्यांचं निधन कुठे झालं होतं तर सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे त्यांची समाधी पण तिथेच आहे आता. ठीक आहे. तर आपण आता कुठले कुठले पाहिले होते संतांमध्ये, आपण संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास हे आपण पाहिले होते. इथपर्यंत कळलं? व्हॉइस क्लिअर आहे आणि तुम्हाला स्क्रीन पण व्यवस्थित दिसते? हो. बर, तुम्ही आता लिहून घेतले का महत्वाचे मुद्दे, म्हणजे मला प्रश्न घ्यायला. संत ज्ञानेश्वर यांचा कालखंड 1275 ते 1296. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कुठे झाला होता, कुठल्या गावी झाला होता? औरंगाबाद जिल्ह्यातील. गाव कुठलं होतं? आपेगाव. त्यांनी ग्रंथ लिहिले होते, ते ग्रंथ कुठले आहेत? 2 ग्रंथ सांगितले होते. भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी. आणि त्यांनी समाधी कुठे घेतली होती? इंद्रायणी नदीच्या काठावरील आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. त्यांचे इतर ग्रंथ कुठले? ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव, चांगदेव षष्टी, पासष्टी आणि हरिपाठ. लिहून घेतलंय का तुम्ही? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं संत नामदेव यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावी झाला होता. आणि त्यांचं पूर्ण नाव नामदेव दामाशेठ शिंपी. त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे संत विसोबा खेचर हे आहेत. आणि त्यांनी काही काळ पंजाबमध्ये पण वास्तव्य केले असून पंजाबात आजही नामदेवांची देवळे आहेत. आणि त्यांनी लिहिलेली हिंदी ओव्या शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. ते विठ्ठलाचे निसीम भक्त होते. पुढचं संत आपण पाहिलं संत एकनाथ, 1504 ते 1599. आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता? औरंगाबाद येथे, औरंगाबाद पैठण येथे त्यांचा जन्म आणि निधनही तिथेच झालं होतं. त्यांचे गुरु कोण आहेत तर गुरु जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहेत. त्यांनी चतुर्श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे ग्रंथ त्यांनी लिहिली होती. आणि साहित्याचे इतर प्रकार म्हणजे अभंग, गवळणी, भारुडे ही त्यांनी लिहिले होते. मराठी भाषेत
मराठी भाषा संस्कृतपेक्षा कमी नाही हे सांगताना ते काय म्हणतात, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. नंतर आहे संत तुकाराम 1608 ते 1649. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले. तुकाराम बोल्होबा आंबिले. तुकारामचे वडील हे कर्ज देण्याचे काम करत असत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे जे कर्ज रोखे होते ते इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी बुडवली होती आणि अनेक लोकांना त्यांनी कर्जमुक्त केलं होतं. त्यांचे महत्वाच्या काव्यपंक्ती म्हणजे जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हे त्यांच्या महत्वाच्या काव्यपंक्ती आहेत. नंतर आपण पाहिलं होतं ते संत रामदास 1608 ते 1681. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता. त्यांचं मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर हे आहे आणि त्यांनी स्वतःला रामाचा दास असे म्हणत. तर पुढे त्यांचं नाव रामदास पडलं. त्यांनी दासबोध हा प्रसिद्ध ग्रंथ त्यांचा आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला होता. आणि त्यांच्या महत्वाच्या काव्यपंक्ती म्हणजे मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, दुसरं शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. त्यांचा जो मृत्यू आहे ते सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे त्यांचं निधन झालं होतं आणि तिथेच त्यांची समाधी पण आहे. तर पुढील आपण पाहतोय ते आहेत समाजसुधारक. तर समाजसुधारकामध्ये सर्वात पहिलं आपण पाहतोय ते आहेत जगन्नाथ शंकर शेठ. त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकारही म्हटलं जातं. तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा कालखंड 1803 ते 1865. यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि मुंबईत मुलींची पहिली शाळा त्यांनी स्थापन केली. तर प्रश्न असा येतो की मुलींची पहिली शाळा मुंबईमध्ये कोणी स्थापन केली, तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. आणि त्यांनी व दादाभाई नौरोजी म्हणजे त्यांचे सहकारी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने त्यांनी 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. मुंबई इलाखा म्हणजे पहिला महाराष्ट्र, त्याच्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य, मुंबई प्रांत, मुंबई इलाखा हे आपण पाहिलं इतिहासामध्ये. सुरुवातीला मुंबई इलाखा जे म्हटलं जायचं, तर मुंबई इलाखाच्या कायदेमंडळाचे सदस्य होणारी ही भारतीय व्यक्ती म्हणजे पहिली भारतीय व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. आणि त्यांना मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी त्यांची ओळख आहे. दुसरी व्यक्ती आपण घेतो ती आहेत बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा कालखंड आहे 1810 ते 1846. बाळशास्त्री जांभेकर 1810 ते 1846. तर 1832 मध्ये त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले होते. 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते. विज्ञानाच्या प्रचारासाठी दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू केले होते. मासिक म्हणजे महिन्याला येतं ते आणि साप्ताहिक म्हणजे आठवड्याला येतं ते. तर विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक त्यांनी सुरू केले होते. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, पहिले इतिहास संशोधक अशा विविध संबोधनांनी त्यांचा गौरव केला जातो. कुठले कुठले आहेत, तर आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, पहिले इतिहास संशोधक. त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठी भाषेत लिहिलेले आहे. शून्य लब्धी. आणि पत्रकार दिन कधी असतो, 6 जानेवारी. तर 6 जानेवारी जो पत्रकार दिन आहे आपण साजरा करतो तो जांभेकरांचा जन्मदिन आहे. म्हणून 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढची व्यक्ती आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. यांचा कालखंड आहे 1814 ते 1882. दादोबा पांडुरंग तर्खडकर 1814 ते 1882. तर त्यांनी सुरत येथे
मानव धर्म सभा स्थापन करून या सभेच्या प्रचारासाठी धर्म विवेचन हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तर सुरत येथे मानव धर्म सभा स्थापन केली होती आणि या सभेच्या प्रचारासाठी धर्म विवेचन हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. मुंबई येथे त्यांनी परमहंस सभा स्थापन करून या सभेच्या प्रचारासाठी परमहंसिक ब्राह्म्य धर्म हा काव्य ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तर सुरतमध्ये त्यांनी मानव धर्म सभा आणि मुंबईमध्ये परमहंस सभा हे दोन त्यांनी स्थापना केल्या होत्या. हे महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक म्हणून ओळखले जातात. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक म्हणून ओळखले जातात. मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी भाषेचे पाणिनी हा बहुमान त्यांना मिळाला होता. तर मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. पुढची व्यक्ती आहे ते गोपाळ हरी देशमुख. त्यांना लोकहितवादी पण आपण बोलतो. गोपाळ हरी देशमुख. त्यांचा कालखंड म्हटलं तर 1823 ते 1992. गोपाळ हरी देशमुख, कालखंड 1823 ते 1992 आणि त्यांना आपण लोकहितवादी पण म्हणून ओळखतो. त्यांनी लिखाणाची बरीच कामं केली होती. तर भाऊ महाजन जे आहेत यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून शत्रपत्रे लिहिली होती त्यांनी. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर ही साप्ताहिक म्हणजे आठवड्याला जे येतं ते साप्ताहिक, त्याचं नाव काय? प्रभाकर. त्याच्यामध्ये त्यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लोकहितवादी हे मासिक त्यांनी सुरू केलं होतं आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना आज संबोधले जाते. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी वाचनालय मोठ्या प्रमाणावरती सुरुवात केली होती. म्हणजे सर हा बोला सर, ते रिपीट करा वाक्य, काय संबोधलं जातं त्यांना? बर, परत सांगतो. गोपाळ हरी देशमुख यांचा कालखंड 1823 ते 1992. त्यांना आपण लोकहितवादी म्हणून पण ओळखतो. भाऊ महाजन जे आहेत त्यांचा प्रभाकर हा हे साप्ताहिक होतं. तर या साप्ताहिकेमध्ये त्यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लोकहितवादी हे मासिक सुरू केले. तर त्यांनी मासिक जे सुरू केलं त्याचं नाव काय आहे? लोकहितवादी. बरं, त्यांना काय म्हणून संबोधलं जातं? तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक. रिपीट करतो, महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना संबोधले जाते. कळलं इथपर्यंत? बाळांनो आवाज येऊ द्या तुमचा. ऍटलीस्ट उत्तर देण्यासाठी तरी अनम्यूट करा. हो. चला, पुढची व्यक्ती आहे ती आहेत महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा कालखंड आहे 1827 ते 1890. 1827 ते 1890. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव कुठे आहे? तर सातारा जिल्ह्यातील कटबुन. त्यांच्या घराण्याचं मूळ गाव साताऱ्यामध्ये कटबुन आणि त्यांचं मूळ उपनाव गोरे आहे. अजून एक जरा माहिती असू द्या. त्यांनी जे दांडपट्टा नेमबाज हे जे प्रकारचे शिक्षण घेतलं होतं तर ती व्यक्तीचं नाव आहे लहुजी बुडा मांग. म्हणजे त्यांनी लहुजी बुडा मांग या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाज यांचे शिक्षण घेतले होते. महात्मा फुलेंना आपण का आठवतो? कारण महात्मा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये काढली होती आणि ते वर्ष कुठलं होतं? 1848. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात 1848 मध्ये सुरू केली होती आणि या शाळेमध्ये शिकविणारी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण असेल?
सावित्रीबाई फुले. व्हेरी गुड. त्यांची मिसेस आहे सावित्रीबाई फुले. तर त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात 1848 मध्ये सुरू केली आणि या शाळेवर शिकविणाऱ्या शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या त्यांच्या मिसेस सावित्रीबाई फुले. अस्पृश्य जे आहेत, अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळपेठ, अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळपेठ येथे एक शाळा सुरू केली होती आणि तिथे महार, मांग इत्यादी जे मागास लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, त्यांना शिकविणारी मंडळी या नावाची त्यांनी संस्था काढली होती. म्हणजे महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी या नावाची संस्था. अस्पृश्यांसाठी त्यांनी पुण्यामध्ये एक शाळा सुरू केली होती. महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी या नावाची संस्था होती. आणि महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये, म्हणजे त्या काळी धर्माचा खूप मोठा प्रभाव होता आणि महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. तर त्या काळी त्यांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. तर त्या काळी विधवांचे सक्तीने केशवपण व्हायचे. केशवपण म्हणजे डोक्यावरील संपूर्ण केस काढणे. म्हणजे एखादी स्त्री आपला त्यांचे मिस्टर जर एक्सपायर झाले तर त्यांच्यानंतर त्यांचे डोक्यावरील संपूर्ण केस काढले जायचे. तर या प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी जे नाभिक आहेत, म्हणजे जे नाभिक म्हणजे आपण काय बोलतात त्यांना, नाभिक म्हणजे सलून मध्ये असतात ते. त्यांनी काय केलं होतं, त्या काळी विधवांचे सक्तीचे केशवपण केले जाई. तर या प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी नाभिकांना केस न कापण्याचे आवाहन केले होते आणि त्यांच्याकडून त्यांनी संप घडवून आणला होता. त्यांनी समजावलं की ही चुकीची प्रथा आहे. तर त्यांनी त्या नाभिकांना सांगितलं की याच्यापुढे तुम्ही काय करू नका तसं काही. तर त्यांचा त्या लोकांनी संप पण पुकारला होता. बरं, त्याच सोबत अच्छा हे महात्मा फुले पुण्याचे आहेत. तर त्यांनी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते आणि या गृहातील काशीबाई या विधवेचा मुलगा म्हणजे यशवंत त्याला दत्तक घेतला होता. कोणाचा डिस्टर्बन्स आहे पाठीमागे? बरं, महात्मा फुले यांनी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होतं आणि या गृहातील काशीबाई या विधवेचा यशवंत नावाचा मुलगा जो होता त्याला दत्तकही घेतला होता. बरं, दुसरा एक महत्वाचा सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती पुण्यामध्ये 1873 रोजी. सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये 1873 आणि याचं मुखपत्र म्हणजे यांनी एक वृत्तपत्र काढलं होतं. तर त्या वृत्तपत्राचं नाव आहे दीनबंधू. तर दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. त्यांच्याबद्दल बोलायचं तर अजून बरंच काही आहे. म्हणजे त्यांनी रायगडावर शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता व शिवरायांवर पोवाडा पण लिहिला होता त्यांनी. त्यानंतर दुष्काळ पीडितांना मदत करणे, जुन्नर भागातील शेतकऱ्यांना, जुन्नर म्हणजे पुणे येथील भागातील शेतकऱ्यांना लढ्यात सहभाग, शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभाग घेतला होता. मुंबईत गिरणी कामगारांच्या संघटना स्थापन करून त्यात त्यांनी सहभाग घेतला होता. अशी बरीचशी त्यांनी कामं केली होती. महत्वाचं येतं त्यांची पुस्तके. तर त्यांची पुस्तके कुठली कुठली आहेत तर तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म. आता ह्यामध्ये त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहे मी एकदा परत रिपीट करतो. ह्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे पहिल्यापासून सांगतो, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म.
आता ह्या ग्रंथांमध्ये, ह्या पुस्तकांमध्ये जो शेवटचा आहे सार्वजनिक सत्य धर्म, हा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाशित करण्यात आला होता. पण तुम्हाला म्हणजे जास्त याच्याबद्दल माहिती नाही, पण तुम्हाला एक सांगतो, त्या काळी त्यांना पॅरालिसिस झाला होता राईट हँडला. म्हणजे ज्या हाताने आपण लिहितो त्या हातात तो भाग म्हणजे उजवा भाग त्यांचा पूर्ण पॅरालिसिस झाला होता. तरी पण त्यांनी डाव्या बाजूने म्हणजे डाव्या हाताने त्यांनी हा सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे पॅरालिसिस असताना सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. पण शेवटी नंतर त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर हा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित करण्यात आला होता. बरं, त्यांचं एक दोन महत्वाचं हे पण लक्षात असू द्या. त्यांनी लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट मधील, म्हणजे अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट बोलतो, त्यांच्या लोकांना अर्पण केलेला आहे. आणि महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाला बाबा पदमजी यांची प्रस्तावना आहे. म्हणजे कुठल्याही पुस्तकाच्या सुरुवातीला जो प्रस्तावना असते तर त्यांच्या ह्या पुस्तकाला कोणी लिहिले तर बाबा पदमजी यांनी लिहिले. आणि त्यांची ओळख काय आहे, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची कसं ओळखले जाते तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर, त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते. आणि जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली आहे. आणि त्यासाठी प्रयत्न कोणी केले होते तर राव बहादूर वडेकर यांनी पुढाकार घेतला होता. तर 1888 मध्ये जनतेने महात्मा ही पदवी दिली होती. म्हणजे बरीचशी कार्य आहेत, पण आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने ही महत्वाची कार्य आहेत. एकदा आपण महात्मा फुलेंचं परत एकदा रिपीट करून घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा कालखंड 1827 ते 1890. त्यांच्या घराण्यातील मूळ गाव कुठलं आहे तर सातारा जिल्ह्यातील कडकूर, आणि त्यांचं मूळ उपनाव गोरे असं आहे. त्यांना दंडपट्टा, नेमबाज वगैरे ह्या गोष्टी आधी कोणी शिकवलं होतं तर लहुजी बुडा मांग या व्यक्तीने त्यांनी शिकवलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील म्हणजे महाराष्ट्रच नाहीये तर भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरुवात केली होती, ती पण पुण्यामध्ये 1848 मध्ये. तुमचे व्हिडिओ जरा ऑफ ठेवा, कारण स्क्रीन मध्ये मग मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येईल. व्हिडिओज ऑफ ठेवत जा. काही प्रश्न जर असतील तर अनम्यूट करून मला विचारा, पण शक्यतो जेवढं सांगतोय मी तेवढं जरा लिहून घेत जा. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरुवात केली होती 1848 मध्ये. आणि या शाळेवर शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले. त्यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळ पेठेत एक शाळा सुरू केली होती, आणि अस्पृश्यांसाठी होती ती. तर त्यात महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था स्थापन केली होती. आणि त्यासोबत अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. दुसरं महत्वाचं, त्या काळी विधवांचे सक्तीने केशवपण म्हणजे डोक्यावरील केस काढून टाकणे केले जायचं. तर या प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी नाभिकांना केस न कापण्याचे आवाहन करून त्यांचा संप घडवला होता. त्यांनी पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले व या गृहातील काशीबाई या विधवेचा यशवंत नावाचा जो मुलगा आहे त्याला दत्तक घेतला होता. पुढे 1873 मध्ये त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे. त्याची इतर कामे म्हणजे दुष्काळ पीडितांना मदत करणे, जुन्नर जे पुण्यात आहेत, पुण्या भागातील शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी होणे, मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन करण्यात सहभागी करणे वगैरे त्यांची इतर कामे आहेत. त्यांची पुस्तके कुठली आहेत तर तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी राजे यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्य धर्म जो मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. तुला म्हणलं ते कोण आणि आता काहीतरी कुणाचा आवाज येतोय का? येतोय सर. नाही, कोणीतरी बोलतंय मध्ये.
कारण हेच रेकॉर्डिंग मध्ये जाणार आहे आणि मग पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जे काय बोलताय ते ऐकू येणार आहे. त्यामुळे बोलत जाऊ नका मधोमध्ये. हा प्रश्न असेल तर विचारून घ्या मला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं महात्मा फुलेंचा. आपण पुढची व्यक्ती घेऊया, ती आहे विष्णुशास्त्री पंडित. तर विष्णुशास्त्री पंडित यांचे 2-3 महत्वाचे मुद्दे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे. विष्णुशास्त्री पंडित 1827 ते 1876. विष्णुशास्त्री पंडित 1827 ते 1876. यांचे महत्वाचे मुद्दे म्हणजे इंदुप्रकाश या साप्ताहिकेचे ते संपादक होते. आणि साप्ताहिक म्हणजे आठवड्याला निघतात ते. तर इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या सभेची स्थापना केली होती. आणि याच्याच पुढे जाऊन म्हणजे फक्त त्यांनी सभेची स्थापना न करता त्यांनी एका विधवेशी विवाहही केला होता. त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. तर विष्णुशास्त्री पंडित यांची 4 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. इंदुप्रकाश या साप्ताहिकेचे ते संपादक होते. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या सभेची स्थापना केली आणि त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाहही केला होता. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. ठीक आहे, पुढची व्यक्ती आपली आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांचा कालखंड 1842 ते 1901. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा कालखंड 1842 ते 1901. यांचे पण आपल्या 2 ते 4 मुद्दे फक्त लक्षात घ्यायचे. आवाज लय हळूहळू यायला लागला. बर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे येते आता? येते सर. बरं, त्यांचे 4 एक मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद ह्या 2 परिषदे त्यांनी स्थापन केल्या. औद्योगिक परिषद आणि सामाजिक परिषद या 2 संस्था त्यांनी स्थापन केल्या आहेत. परत त्यांनी म्हणजे ह्या 2 परिषदा त्यांनी स्थापन केल्या आणि त्यानंतर त्यांनी डेक्कन सभाची स्थापना केली आहे. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद, डेक्कन सभा आणि मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ ही संस्था त्यांनी स्थापन केली. तर आपल्याला किती झाले? 4 झाल्या. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद, डेक्कन सभा आणि मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ. बरं, त्यांची पुस्तके मराठी सत्तेचा उदय, एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही 2 महत्वाची पुस्तके आहेत. रिपीट करतो, मराठी सत्तेचा उदय आणि एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. पुढची व्यक्ती आहे आपली गोपाळ गणेश आगरकर. यांचा कालखंड आहे 1856 ते 1895. गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895. आणि यांच्याच काळामध्ये चिपळूणकर किंवा टिळक हा त्यांचा कालखंड आहे. तर त्यांनी गोपाळ गणेश आगरकर यांनी चिपळूणकर व टिळक यांच्यासोबत त्यांनी 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. चिपळूणकर, टिळक व आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी मिळून 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. बरं, दुसरं, टिळकांसोबत त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. टिळकांसोबत आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज हेही काढलं आहे. सर एक रिपीट करा ते टिळकांचं. गोपाळ गणेश आगरकर यांचा कालखंड 1856 ते 1895. त्यांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यासोबत मिळून 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे त्यांनी टिळक यांच्यासोबत
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यांनी पुढे फर्ग्युसन कॉलेज काढलं. आता हे फर्ग्युसन कॉलेज कुठे आहे माहितीये? खूपच नावाजलेलं कॉलेज आहे हे, आणि हे कॉलेज आहे पुण्यामध्ये, फर्ग्युसन कॉलेज. तर त्यांनी फर्ग्युसन कॉलेज काढले आणि काही काळ ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पण होते, म्हणजे प्रिन्सिपल. पुढे त्यांनी केसरी या वृत्तपत्राचे, केसरी माहिती कुणाचं आहे? टिळकांचं आहे. तर या वृत्तपत्राचे संपादकत्व सोडल्यानंतर सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले. म्हणजे केसरी हे टिळकांचं वृत्तपत्र, तर त्या वृत्तपत्रामध्ये ते संपादकत्व त्यांचं होतं. तर पण ते सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र सुरू केलं, त्याचं नाव आहे सुधारक. बरं, त्यांची पुस्तके कुठली आहेत? तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. दुसरा आहे विकार विलासित. तिसरा आहे वाक्यमीमांसा. चौथा आहे वाक्याचे पृथक्करण. हे त्यांची पुस्तक आहेत. बरं, ह्यामध्ये जे एक पुस्तक मगाशी सांगितलं विकार विलासित, हे पुस्तक शेक्सपियर यांनी हॅमलेट हे जे नाटक लिहिलं होतं, शेक्सपियर जे आहेत त्यांनी हॅमलेट हे जे नाटक लिहिलेलं आहे ना, त्याचं मराठी रूपांतर किंवा मराठी भाषांतर आपण बोलू, मराठी भाषांतर आहे विकार विलासित. बरं, त्यांचं एक ब्रीदवाक्य, याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो. गोपाळ गणेश आगरकर यांचं ब्रीदवाक्य होतं, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895. त्याच्या पुढील व्यक्ती आपण पाहतोय ते आहेत यांच्याच कालखंडामध्ये आणि यांच्याच सोबत काम केलेले लोकमान्य सर टिळक. ब्रीदवाक्य सांगा, ब्रीदवाक्य. यांचं ब्रीदवाक्य आहे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. रिपीट करतो, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. पुढील व्यक्ती आहे ते आहेत लोकमान्य टिळक. ऍक्च्युली लोकमान्य टिळक यांचं मूळ नाव काय आहे? बाळ गंगाधर टिळक. व्हेरी नाईस. बाळ गंगाधर टिळक हे त्यांचं मूळ नाव. आणि त्यांचं एक वाक्य म्हणजे खूपच फेमस आहे. ते शाळेमध्ये त्यांनी शेंगाची तळफळ आठवत असेल तुम्हाला, तर मास्तरांनी छड्या मारल्या होत्या, तर त्यावेळेस टिळक काय म्हणाले होते? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी मार खाणार नाही. म्हणजे खूपच मोठं असं ते वाक्य आहे. म्हणजे त्याबद्दल जर तुम्हाला टिळकांवरती जर पुस्तक जर वाचलं तुम्ही, तर त्यामध्ये त्यावर मेन्शन आहेच ते. तर टिळकांचं कालखंड 1856 ते 1920. आणि मगाशी सर कालखंड सांगितल्याप्रमाणे किती? आवाज येत नाही सर. 1856 ते 1920. एकच मिनिट आहे जरा.
हो, आपण आता लोकमान्य टिळक यांच्याबद्दल बोलतोय. ऐकू येते ना? हो. बरं. हो. टिळकांनी पहिलं वृत्तपत्र काढलं होतं ते म्हणजे केसरी, जो मगाशी आपण पाहिलं होतं. तर त्यांनी दोन वृत्तपत्र काढली होती 1881 मध्ये. 1881 मध्ये मराठी भाषेमध्ये वर्तमानपत्र आपण बोलतो. मराठी भाषेमध्ये केसरी आणि इंग्रजी भाषेमध्ये मराठा. 1881 मध्ये दोन वर्तमानपत्रे काढली आहेत. मराठीमध्ये केसरी आणि इंग्रजीमध्ये मराठा, हे त्यांची दोन वर्तमानपत्रे आहेत. आणि त्यांनी दोन उत्सव सुरुवात केली होती. कुठले आहेत? एक आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुसरा शिवजयंती. तर गणपती उत्सव बोलतो आपण, किंवा सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव यांना सार्वजनिकरित्या साजरा करण्याचं त्यांनी परंपरा सुरुवात केली होती. बरं, मंडालेच्या तुरुंगात, म्हणजे तुरुंगात असताना त्यांनी भगवद्गीतेवरती गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. तुरुंगात असताना त्यांनी भगवद्गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. आणि बेळगाव म्हणजे पूर्वीच्या काळी ते महाराष्ट्रामध्येच, म्हणजे मुंबई प्रांत होता त्यावेळेस ते महाराष्ट्रामध्येच होतं. तर होम रूल लीग, स्वराज्य संघ, याची त्यांनी स्थापना केली होती. त्यांना, म्हणजे काही लोक त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे म्हणतात. तेल्या तांबोळ्यांची पुढारी. त्यांची महत्वाची पुस्तकं कुठली आहेत? गीता रहस्य, ओरायन, गीता रहस्य, ओरायन, दी आर्टिक्स होम इन द वेदास. आवाज येत नाही सर. गीता रहस्य, ओरायन, दी आर्टिक होम इन दी वेदास, म्हणजे आपले जे वेद असतात ते. ओके. तर लोकमान्य टिळक यांचा जन्मकाळ आपण बघितला तर 1856 ते 1920. त्यांचे दोन वर्तमानपत्र, मराठीमध्ये केसरी आणि इंग्रजीमध्ये मराठा. त्यांनी दोन उत्सव सुरू केले होते, एक गणेशोत्सव आणि दुसरा शिवजयंती उत्सव. शिवजयंती. येते आवाज? हो येतोय. आणि त्यांची पुस्तकं गीता रहस्य, ओरायन आणि दी आर्टिक होम इन दी वेदास, ते जे वेद आहेत ते. तर ते पुस्तकं काय आहे ते आपण, म्हणजे पुस्तकांची नावं ही माहिती असू द्या, याच्या रिलेटेड प्रश्न येतात. पुढची व्यक्ती आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे 1858 ते 1962. 1858 ते 1962 यांनी समाजकार्यामध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची संस्था स्थापन केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ. पुण्यात त्यांनी अनाथ बालिकाश्रम नावाची संस्था स्थापन केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ आणि अनाथ बालिकाश्रम, हे दोन महत्वाचे तुम्ही लक्षात असू द्या. त्यांची पहिली पत्नी राधाबाई यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी गोदूबाई, आनंदीबाई या विधवेशी विवाह केला. म्हणजे त्यांनी फक्त विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलेच नाहीये, पण आपल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी आनंदीबाई या विधवेशी पण विवाह केला होता. बरं, त्यांचं आत्मचरित्र, म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं, त्याचं नाव आहे आत्मवृत्त, आणि तेच इंग्रजीमध्ये त्याला बोलतात लुकिंग बॅक. त्यांचं आत्मचरित्र मराठीमध्ये आत्मवृत्त आणि इंग्रजीमध्ये लुकिंग बॅक, हे दोन महत्वाचं आहे. आणि महत्वाचं, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न व पद्मभूषण हे दोन सर्वोच्च सन्मान मिळालेले आहेत.
पद्मभूषण व भारतरत्न. बरं, हे कधी मिळाले? ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. 1958. 1958 मध्ये त्यांना पद्मभूषण व भारतरत्न हे सर्वोच्च सन्मान मिळालेले आहे. दुसरी व्यक्ती आहे पंडिता रमाबाई. पंडित आणि पंडिता म्हणजे महिला जे असतात त्यांना पंडिता बोलतात. तर पंडिता रमाबाई यांचा कालखंड 1858 ते 1922. हे जे मुद्दे मी सांगतोय ना ते परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत. हे जेवढे मुद्दे आहेत ते वहीवर तुम्हाला लिहून घ्यायचेच आहेत आणि पाठांतर करायचे. कारण जे प्रश्नांचे आपण जर अनालिसिस केलं ना तर ह्याच जो प्रकार आहे त्याच्यात अवतीभोवती फिरलेला आहे. तुम्हाला हे जर पाठ होत असेल तर बराचसा तुमचा अभ्यास होईल. पंडिता रमाबाई 1858 ते 1922. तर त्यांनी पुण्यामध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी एक संस्था स्थापन केली होती. त्याचं नाव आहे आर्य महिला समाज. पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या उद्धारासाठी पुणे येथे एक संस्था स्थापन केली. त्याचं नाव आहे आर्य महिला समाज. बरं, मुंबईमध्ये त्यांनी एक संस्था सुरू केली होती. त्याचं नाव आहे शारदा सदन. पुण्यामध्ये आर्य महिला समाज आर्य महिला समाज आणि मुंबई येथे शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली. ऍक्च्युली शारदा सदन ही नंतर पुण्याला स्थलांतर करण्यात आलं होतं, पण त्याची सुरुवात म्हणजे स्थापना मुंबईमध्ये झाली होती. बरं, पुण्यामध्ये केडगाव येथे त्यांनी मुक्ती सदन या नावाची संस्था सुरू केली आहे. तर रिपीट करून घ्या. पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये स्त्रियांसाठी एक संस्था स्थापन केली आर्य महिला समाज. मुंबईमध्ये त्यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली जी नंतर पुण्याला स्थलांतरित करण्यात आली. पुण्यामध्ये केडगाव येथे त्यांनी मुक्ती सदन ही अजून एक संस्था सुरू केली होती. आणि महत्वाचं, त्यांना ब्रिटिश सरकारने केसर ए हिंद ही पदवी दिली आहे. तर केसर ए हिंद मिळणारी व्यक्ती कोण? तर पंडिता रमाबाई. ब्रिटिश सरकारने केसव ए हिंद ही पदवी त्यांना दिली आहे. अजून 2-3 व्यक्ती आहेत ते आपण पटकन करून घेऊया. पुढची व्यक्ती आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज 1874 ते 1922. राजर्षी शाहू महाराज. बरं, त्यांचं मूळ नाव काय आहे? तर यशवंतराव जयसिंगराव घाटगे. त्यांचं मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. परंतु काय झालं की कोल्हापूरच्या राजघराण्यात आनंदीबाई राणीसाहेब जे आहेत त्यांनी यांना दत्तक घेतलं होतं, त्यामुळे त्यांचं नाव शाहू महाराज असं झालं. मूळ नाव त्यांचं यशवंतराव जयसिंगराव घाटगे, पण पुण्याच्या कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं, त्यामुळे त्यांचं नामकरण शाहू महाराज असं झालं आहे. तर त्यांच्या मिसेसचं नाव लक्ष्मीबाई, म्हणजे बडोदा जो बोलतो आपण, बडोदा येथील खानविलकर घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याबरोबर शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराजांच्या पत्नी कोण? तर लक्ष्मीबाई. आणि कुठल्या घराण्याच्या? तर बडोदा येथील खानविलकर घराणे. बरं, शाहू महाराज जे होते त्यांनी आपल्या राज्यामध्ये म्हणजे कोल्हापूर हे जे कोल्हापूर संस्थान जे होते त्यांनी प्राथमिक शिक्षण पहिल्यांदा सक्तीचे आणि मोफत केलं होतं. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. दुसरं, त्यांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केलं होतं. ते कशासाठी? तर गावाचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केलं होतं. लष्करी शिक्षण देण्यासाठी त्यांनी इन्फंट्री स्कूल सुरू केलं. गावाचा कारभार चालवण्यासाठी त्यांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल, लष्करी शिक्षण देण्यासाठी
इन्फंट्री स्कूल हे सुरू केलं होतं. अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी मिस क्लार्क तर लष्करी देण्यासाठी काय काय झालं लष्करी देण्यासाठी लष्करी शिक्षणासाठी त्यांनी इन्फंट्री किंवा इन्फंट्री आपण बोलतो ना, इन्फंट्री स्कूल ची स्थापन केली होती. अस्पृश्य महिलांसाठी अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केलं आहे. अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केलं आहे. आणि सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया वसतिगृह सुरू केलं आहे. हा फरक माहिती असू द्या. अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क वसतिगृह आणि सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया वसतिगृह हे सुरू केलं होतं. बरं, त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी बोलतो आपण, तर त्यांनी निपाणी येथे त्यांनी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. शिक्षणाच्या प्रसारासाठी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. बरं, स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी आपल्या इथे सुरुवात केली होती, संमत केला होता. स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणी सुरू केला होता? तर राजर्षी शाहू महाराज यांनी. याच्या पुढे जाऊन त्यांनी रिपीट करा. स्त्रियांना सर रिपीट करा. स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा, म्हणजे महिलांना जे त्रास देतात वगैरे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा होता. 1920 मध्ये घटस्फोटाचा त्यांनी कायदा संमत केला. बरं, महाराजांनी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे त्यांनी अस्पृश्यांची एक परिषद भरवली होती. ते सांगतो हे ऐकून घ्या. म्हणजे 1920 मध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला होता. गुन्हेगार जमातीचे जे लोक आहेत त्यांना पूर्वी काय करायचे की रोज पोलीस चौकीवर जाऊन हजेरी द्यावी लागत असत, गुन्हेगार जमातीच्या लोकांना, सर्वांनाच. तर यांनी ती पद्धत बंद केली होती. म्हणजे महाराजांनी गुन्हेगार जमातीच्या लोकांना रोज पोलीस चौकीवर हजेरी देण्याची पद्धत बंद केली होती. बरं, त्यांनी एक धरण बांधलं होतं, ते कोणी सांगू शकेल काय धरणाचं नाव आहे? महाराजांनी भोगावती नदी जी आहे, भोगावती नदीवर त्यांनी एक धरण बांधलं होतं. त्या धरणाचं नाव आहे राधानगरी. महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधलेलं आहे. बरं, शाहू मिल ही त्यांनी स्थापन केलेली. आणि शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ. आपल्याला माहिती कोल्हापूरचा गुळ हा सर्वच म्हणजे चांगल्या प्रतीचा असतो, तर गुळाची बाजारपेठ म्हणजे शाहूपुरी ही त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर बरंच ग्रंथच होऊन जातो महाराजांबद्दल. त्यांनी कुस्त्या म्हणजे कोल्हापूरच्या कुस्त्या, तर कुस्त्यांसाठी खासबाग मैदान तयार केलं होतं. त्यांना मल्लांचा राजा बोलतात. बरं, शाहू महाराज जे आहेत त्यांना राजर्षी ही पदवी कोणी दिली होती? तर 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर, 1919 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने, म्हणजे कुर्मी क्षत्रिय सभा यामध्ये त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली गेली होती. रिपीट करतो,
1919 मध्ये शाहू महाराजांना उत्तर प्रदेश कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभे या सभेमध्ये त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आली होती, बहाल करण्यात आली होती. दुसऱ्या 2 ते 3 व्यक्ती आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणजे यांची ख्याती तर खूपच मोठी आहे. त्यांचे जे कार्य त्यांनी केलंय म्हणजे शिक्षणासंबंधी कार्य खूप मोठं आहे. पण यांचे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्यांचा जन्म कुठे झाला होता तर सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे. एका मुलाचा आवाज येतोय, जरा ते म्यूट करून घ्या त्याला. सर सांगलीमधील सांगली जिल्ह्यात मध्ये दुधगाव. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ही त्यांनी पहिली संस्था स्थापन केली होती. आणि 1919 मध्ये 1919 काले या गावी, म्हणजे जिल्हा सातारा, तालुका कराड आणि गाव काले. 1919 मध्ये जिल्हा सातारा, तालुका कराड, गाव काले या ठिकाणी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पण नंतर पुढे ही साताऱ्याला त्याचं स्थलांतर, म्हणजे याची वाढ झाल्यानंतर सातारामध्ये याचे स्थलांतर करण्यात आलं होतं. याची सुरुवात काले या गावी झाली होतं. त्या काळी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस आणि सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज ही त्यांनी संस्था सुरू केली होती. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस आणि सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज हे त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि त्यांची एक महत्वाची योजना आहे, म्हणजे रयत शिक्षण संस्थेची महत्वाची योजना म्हणजे कमवा व शिका. कमवा व शिका ही योजना कोणी राबविली होती, कुठल्या संस्थेने राबविली होती, तर रयत शिक्षण संस्थेने. असा प्रश्न आपण विचारता येईल. ठीक आहे, कळला? पुढची व्यक्ती आपण घेऊया, डॉक्टर बाबासाहेब त्यांचा आंबेडकर. कालखंड काय होता? त्यांचा कालखंड आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कालखंड 1887 ते 1959. 1887 ते 1959. ओके सर. पुढची व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांचा जन्म महू, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये महू हे जे गाव आहे इथे झाला होता 14 एप्रिल 1891. त्यांचा कालखंड 1891 ते 1956. 1891 ते 1956 आणि त्यांचा जन्म 14 एप्रिल रोजी झाला होता. महू मध्य प्रदेश ह्या गावी झाला होता. बरं, आंबेडकरांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. आणि त्यांचं मूळ नाव जर म्हटलं तर भीमराव रामजी सकपाळ. डॉक्टर आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ. बरं, त्या काळी आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणारे कोण, तर सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज. डॉक्टर आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले. डॉक्टर आंबेडकरांचे गुरु कोण, तर डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांना गुरु मानले आहे. पुढे आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार पण केला होता, ते आपल्याला माहितीच आहे. तर डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्ध, महात्मा सर फुले, त्यांचे गुरु गौतम बुद्ध, महात्मा फुले व संत कबीर या तिघांना त्यांनी गुरु मानले आहे. मग त्यांच्या काही चळवळी आहेत, त्यांच्या काही शिक्षण संस्था आहेत, त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे 1927
27 रोजी आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. म्हणजे जे तळ होतं ते अस्पृश्यांसाठी खुलं नव्हतं, तर त्यांनी त्यावेळेस ते सत्याग्रह केला होता. त्याला चौदार तळ्यावर सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हटलं जातं. आणि मनुस्मृती या धर्मग्रंथाचा जाहीररित्या दहन केलं होतं. 1927 रोजी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह केला आणि मनुस्मृती हा जो धर्मग्रंथ आहे याचं जाहीररित्या दहन केलं. दहन केलं म्हणजे जाळून टाकले. दुसरं म्हणजे अस्पृश्यांना जे मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता, तर त्यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर जे आहे तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. नाशिक येथील काळाराम मंदिर. पुढे आहे त्यांनी म्हणजे अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. तर डॉक्टर आंबेडकरांची संस्था कुठली? बहिष्कृत हितकारिणी सभा. आणि कुठलं वर्ष होतं? 1924. बरं, पुढे जाऊन त्यांनी शिक्षण प्रसारासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. शिक्षणाच्या प्रसारासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेमार्फतच तुम्हाला माहित असेल मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आहे आणि औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज. तर या संस्थेमार्फत मुंबईत त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज ही 2 कॉलेज सुरू केली. त्या संस्थेचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि ह्या सोसायटी मार्फत 2 कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद. आपल्याला इतिहासामध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा येरवडा जेलमध्ये करार झाला होता. त्या कराराला काय बोलतो आपण? सर सिद्धार्थ कॉलेज अजून कोणतं कॉलेज? सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये अजून सर आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद. तर मिलिंद कॉलेज हे कोणत्या संस्थेने स्थापन केले किंवा सिद्धार्थ कॉलेज हे कोणत्या संस्थेने स्थापन केले असं विचारलं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, PES म्हणून आहे. तिथे ऑप्शन तुम्हाला हेही असेल, पीपल एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था, अशा वेगवेगळे ऑप्शन्स असतील. तर आपल्याला पीपल एज्युकेशन सोसायटी माहित असलं पाहिजे. बरं, महात्मा गांधींसोबत तुम्हाला माहिती आहे दुसरी गोलमेज परिषदेनंतर ज्यावेळेस इथे येरवाडा जेलमध्ये गांधी होते, महात्मा गांधी, त्यावेळेस आंबेडकरांसोबत त्यांनी एक करार केला होता. तो करार म्हणजे पुणे करार. या करारानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचे कलम रद्द करण्यात आलं होतं आणि राखीव मतदारसंघ देण्यात आलं होतं. बरं, राजकीय म्हणजे पॉलिटिकल क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर स्वतंत्र मजूर पक्ष याची त्यांनी स्थापना केली होती आणि अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. राजकीय क्षेत्रातील स्वतंत्र मजूर पक्ष व अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन याची स्थापना केली होती. आणि आपण यांची ओळख म्हणून काय आहे तर आंबेडकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात विधी म्हणजे कायदा मंत्री झाले होते. पण आपल्याला माहिती आहे की पुढे हिंदू कोड बिल मुळे चा विरोध त्यांनी झाला होता, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तर भारतीय स्वातंत्र्यानंतर म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात विधी म्हणजे कायदा मंत्री झाले होते. बरं, आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी याची घोषणा नाशिक येथे केली होती. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा नाशिक येथे. आणि 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. बरं, त्यांचे 2 पाक्षिक आहेत, एक बोलतात मूकनायक आणि दुसरं
बहिष्कृत भारत हे त्यांचं पाक्षिक होतं. मूकनायक आणि बहिष्कृत भारत. बरं, त्यांची पुस्तकं कुठली कुठली आहेत तर हु वेअर द शूद्रास. शूद्र म्हणजे अनटचेबल्स आपण जे बोलतो ते. हु वेअर द शूद्रास, बुद्ध अँड हिज धम्म, द अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपी म्हणजे रुपये, रिडल्स इन हिंदुइझम, महाराष्ट्र ॲज ए लिंग्विस्टिक स्टेट. कुठली कुठली पुस्तकं आहेत? हु वेअर द शूद्रास, बुद्ध अँड हिज धम्मा, द अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रिडल्स इन हिंदुइझम, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट. बरं, त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा त्यांचं निधन झाल्यानंतर प्रसिद्ध झालाय.